एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आज मी तुमच्यासोबत मराठीमध्ये थोडीशी माहिती शेअर करणार आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची. आज माझ्या सकाळच्या बॅचमध्ये मला एका स्टुडंटनी विचारलं की मॅडम, आपल्याला जेही पाहिजे ते आपण मागितलं तर आपल्याला भेटतं का? तर आता यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये तुम्हाला जे पण पाहिजे आहे, ज्या पण गोष्टी असेल, मग इट विल बी रिलेटेड टू करिअर, हेल्थ, रिलेशनशिप, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी डेफिनेटली भेटतात. मग आता याची प्रोसेस काय आहे, काय प्रक्रिया आहे आणि कसं स्टेप बाय स्टेप आपण त्या प्रोसेसमधनं जाऊ शकतो. तर सगळ्यात पहिले तुम्हाला जे पण पाहिजे आहे तुम्हाला क्लिअरली माहीत असलं पाहिजे. जसं तिच्या बाबतीत आहे की तिला तिच्या वडिलांचे क्विक रिकव्हरी पाहिजे आहे रिलेटेड टू हेल्थ. ओके, सो मग आता तिने मागितलं युनिवर्सला. मग तिने मागितलं कसं? तर तिला मी सांगितलं आहे की तुला लिहायचं आहे की थँक्यू युनिवर्स, की माझ्या वडिलांची तब्येत खूप छान आहे आणि मला खूप चांगलं वाटत आहे त्यांना एवढं हेल्दी बघताना, आणि त्यांची जी रिकवर झाली आहे तब्येत त्यामुळे घरात पण छान आनंदाचं वातावरण आहे. सो अशा टाईपमध्ये तिला मी लिहायला लावलं. तर तुम्हाला आस्क करताना असं नाही करायचं आहे की प्लीज मला देवा हे दे दे दे, मला पाहिजे पाहिजे पाहिजे. जेव्हा आपण पाहिजे पाहिजे असं मागतो तेव्हा त्याच्यामध्ये लॅक येतं. लॅक म्हणजे की ती गोष्ट आपल्याकडे नाही आहे. पण जेव्हा आपण असं म्हणतो की देवा माझ्याकडे ही गोष्ट आहे त्यासाठी थँक्यू, तर त्याच्यामध्ये अबंडन्स म्हणजे प्रचुरतेची भावना असते. सो तुम्हाला पहिले मागायचं आहे. मग आता दुसरी गोष्ट, मागितल्यानंतर तुम्हाला डाऊट्स नाही आणायचे आहे की हे कसं होणार, हे होईल की नाही, हे शक्य आहे की नाही. नाही, तुम्हाला मनामध्ये कोणतेही डाऊट्स नाही ठेवायचे आहे. तुम्हाला बिलीव्ह करायचं आहे. म्हणजे वन्स यू आस्क, तुम्ही मागितलं, त्यानंतर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला, की द फेथ ऑन द युनिवर्स, की ब्रह्मांडात प्रचुरता आहे, कितीतरी अगणित मार्ग आहे ज्याच्या माध्यमातून माझ्यासाठी, माझ्या वडिलांसाठी माझी तब्येत चांगली होणार, किंवा जे पण तुमचे डिझायर आहे ती पूर्ण करायसाठी ब्रह्मांडाकडे खूप सारे मार्ग आहे. आणि त्यानंतर तुम्हाला रिसीव करायचं आहे. मग आता तुम्ही एकदा मागितलं, समज तुम्ही कुठे लिहून ठेवलं की माझी ही इच्छा आहे, हे झालं पाहिजे. मग आता तुम्हाला देवाला ते बिलीव्ह करायसाठी तुम्हाला सरेंडर करायचं आहे की ठीक आहे, आता ब्रह्मांडात प्रचुरता आहे, ब्रह्मांडाला मी माझं जे काही मागायचं होतं त्यासाठी पहिलेच थँक्यू देऊन दिलं आणि मी आता ते सोडून दिली. ती जी इच्छा आहे ती तुम्हाला सोडून द्यायची आहे. आणि आता बिलीव्ह केल्यानंतर तुम्हाला ते दिल्या जातं. म्हणजे जेव्हा तुम्ही सरेंडर करता, जेव्हा तुम्ही म्हणतात की लेट गो करता, मग लेट गो करण्याचे बरेचसे मार्ग असतात की जसं आता लहान लेकरं आहेत तर ते परत त्यांच्या अभ्यासात लागून जातील. सपोज कोणी काम करणारे लोक आहेत तर ते त्यांच्या कामात लागून जातील, कारण तुम्हाला डेली पण तुमचं आयुष्य जगायचं आहे, डेली पण तुमचे कामं करत राहायचे आहे. तर तुम्हाला मग ते तुम्ही लेट गो केलं आणि जितक्या फास्ट तुम्ही सोडून दिलं. असं नाही की तुम्ही 10 वेळा त्याच गोष्टीचा विचार करत बसले, नाही. एकदा तुम्ही विश्वास ठेवलं, जसं तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेले, हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्ही सपोज तुम्ही ऑर्डर दिली, एखादं तुम्हाला खायचा आयटम पाहिजे, तुम्ही ऑर्डर दिली पिझ्झासाठी, तर तुम्ही 10 वेळा हे नाही विचार करत ना पिझ्झा येईल की नाही, पिझ्झा येईल की नाही. नाही, तुम्हाला माहिती असतं की मी ऑर्डर दिली आहे, मला भेटणार आहे ती गोष्ट. तर तुम्हाला बिलकुल त्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा आहे की ब्रह्मांडात एवढी शक्ती आहे की माझ्या सगळ्या इच्छांना ते पूर्ण करू शकतं. आणि मग ते तुम्हाला ऑटोमॅटिकली, जेव्हा तुमचं बिलकुलपणे तुम्ही सरेंडर करून टाकता आणि तुमचं लक्ष पण नसतं, अशा वेळेस अचानकपणे ब्रह्मांड तुमच्यासाठी कोणत्याही एका मार्गातून ती गोष्ट आणून तुम्हाला प्रोव्हाइड करतं. सो दिस आर द 3 स्टेप्स: आस्क, बिलीव्ह अँड इट इज गिवन. आणि अब्राहम हिक्सच्या टीचिंग्समध्ये पण हे सगळं सांगितलं आहे. आणि तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनचे रोज मी काही ना काही व्हिडिओ आता रेग्युलर टाकणार, जेणेकरून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी, खूप साऱ्या गोष्टी असतात. आतापर्यंत हिंदीमध्ये मी व्हिडिओ टाकत होती, आता मराठीमध्ये पण मी मधामधात व्हिडिओ टाकणार, जेणेकरून सगळ्या लँग्वेजेसमध्ये तुम्हाला कळलं पाहिजे की लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे. आणि माझी खरंच इच्छा आहे की तुमच्या आयुष्यामध्ये हे जे मॅजिक आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचं ते वर्क करावं. असे खूप सारे नियम असतात ब्रह्मांडात, त्यातलाच एक सिद्धांत आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन. अँड आय होप की हे तुमच्यासाठी डेफिनेटली काम करत राहा, जसं आमच्या सगळ्या स्टुडंट्ससाठी ते काम करत असतं. आणि सगळ्यांसाठीच ॲक्च्युली ते काम करतं, बट जसे तुम्ही प्रॅक्टिसेस करता तसं तुम्हाला त्यातले मॅजिक्स दिसतात. सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.